गोयल यांनी नाशिकमध्ये येण्याआधी कांद्यावरील 20% निर्यात मूल्य हटवावं, त्यांचं आम्ही स्वागत करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्राच्या स्वामित्व कार्ड योजनेच्या कार्यक्रमासाठी यावेळेस पियुष गोयल नाशिकमध्ये दाखल होत आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरले आहेत, यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय। नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना दररोज कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागतंय आणि त्यामुळेच कांद्यावरचं 20% निर्यात मूल्य सरकारनं तातडीने हटवावं अशा पद्धतीची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांकडून केली जाते। नाही, ही मोठी सरकारची चूक म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांच्या प्रति सरकारचं बोलणं वेगळं आणि करणं वेगळं आहे। आता जर शेतकऱ्यांच्या कांद्याला 1200-1500 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चयंकी दर मिळतोय, शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च 3000 पेक्षा अधिक प्रति क्विंटलला व्हायला लागला आहे। आता शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान 4000 पेक्षा अधिकचा दर मिळाला पाहिजे आणि हा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त परदेशात कसा कांदा निर्यात होईल यासाठी निर्यातीवर कुठलेही बंधने ठेवू नये। आज जर बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे। याचा परिणाम असा झाला की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर झालं। जर तुम्ही गेले बघितलं तर 15 दिवसापूर्वी जे 4000 रुपये कांदे होते आज ते 1500 रुपये येऊन पडले। याला मुख्य कारण असं की निर्यात दरावर जे 20% लावलेले त्याच्यामुळे देशावरती ची मागणी आणि परदेशात जाणारा माल आहे आपल्या आयात निर्यात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आणि त्याचे बाजारभावावर परिणाम झाले। अनेक वर्षापासूनची ती आमची मागणी आता उद्या जर केंद्रीय मंत्री पियुष गोयल नाशिकमध्ये येतात तर निश्चितच सर्व शेतकरी मिळून आम्ही त्यांना भेटून निवेदनही देऊ की तुम्ही निर्यात मूल्य हे 100% हटवलं पाहिजे आणि हा कायमचा तोडगा निघणं खरोखर गरजेचं आहे। कारण शाश्वत उत्पन्न जर कांद्याचं घ्यायचं असेल तर निर्यात 100% खुली झाली तर शेतकरी म्हणून आम्ही शाश्वत उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर एकंदरीत कांद्यावरील 20% जे निर्यात मूल्य आहे ते हटवायला हवं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका सुद्धा घेतलेली आहे। गोयल यांनी येण्याआधी निर्यात मूल्य हटवावं असं त्यांचं म्हणणं आहे। उद्या पियुष गोयल यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्याआधी आता शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे। तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे। मात्र त्याआधी सर्व शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आता बघायला मिळत आहे। तर या सर्व शेतकऱ्यांच्या नेमकं समस्या काय आहेत, काय म्हणणं आहे, हे सर्व काही आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी जाणून घेतलं आणि आपण संपूर्ण प्रतिक्रिया